नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 6 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आजच्या भागातनं त्यांनी बरीच गाणी ऐकवली बरं का प्रेक्षकांनो। त्यामुळे आपला आजचा रिव्ह्यू जरा लहान झालाय आणि झालंय असं की या मालिकेचा एक प्रोमो आलाय। म्हणजे आजचा रिव्ह्यू सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की आता या पार्थच्या वडिलांनी ठरवलंय की या पोरांचा घटस्फोट करायचा आणि त्यांचे आयुष्य मोकळे करायचे। पण आता ही जी नंदिनी आहे ना ती आडवी जातीये। नंदिनी म्हणते की सगळ्या 4 लोकांमध्ये माझा जीवाने हात धरला, माझी अब्रू वाचवली, त्यामुळे मी जीवाला घटस्फोट देणार नाहीये। आता हा आजचा तमाशा पुढे वाढत जाणार आहे, एवढंच सांगायचं होतं प्रोमो बद्दल। तर सुरुवातीला तर ते हे सगळं त्यांनी मागूनच दाखवलंय। नंदिनीला दिवा लावायला सांगतात त्या। नंदिनी आधी दिवा लावते, नमस्कार करते देवाला आणि देवाला म्हणते की सगळं काही नीट व्यवस्थित पार पडू दे। काव्या दिवा लावायला नकार देते, त्यामुळे नंदिनी सर्वात आधी दिवा लावते। मग आता नंदिनी प्रार्थना करते देवाजवळ की सगळं काही नीट व्यवस्थित होऊ दे देवा। आता या काव्याची मनस्थिती काही ठीक नसते प्रेक्षकांनो। नंदिनी म्हणत असते देवा एक एक तुकडा उचलून सगळं काही लावायचं बळ दे मला, सगळं काही कोसळून पडलंय। आता मात्र काव्या मनात मागते देवा पार्थ माझा नवरा होऊ शकत नाही आणि माझा हा निर्णय आणि तुझा निर्णय मी कधीच मान्य करणार नाहीये। देवा तू माझ्यावर अन्याय केलास आणि तू हा अन्याय दूर कर। रम्या आता विचार करत असते तुम्ही दोघी जणी काय मागताय हे मी सहज सांगू शकते। देवाच्या ऐवजी मीच सांगते तथास्तु। काय ग नंदिनी, तुला मी फार काळ टिकूच देणार नाही आणि काव्या तुझं आणि पार्थचं लग्न सुद्धा मी 1 महिन्याच्या आत मोडते की नाही हे बघच। आता हे सगळेजण आपापल्या मनात बोलताय बरं का। आता या मानिनीताई म्हणतात बेटा काव्या आपल्या वसू आत्या मोठ्या आहेत, घरातल्या मोठ्या माणसांच्या मंडळींच्या पाया पडायचंय। बेटा काव्या तू पड बरं आधी, तू मोठी आहेस ना। आता पारच्या आधी जीवावर आलेलं असतं पाया पडणं आणि काव्या कशी फटकाळे आपल्याला माहितीच आहे। पार्थ आता काव्याच्या समोर येतो कारण यांना जोडीने नमस्कार करायचा आहे ना। आता या सगळ्या गोष्टी कळतात बरं का सगळ्यांना। म्हणजे आता काव्याला पाया पडायचं नसतं म्हणून ती अशी उभी असते। पार्थचे बाबा आता मानिनीताईंना खुणवतात की तू तिला आग्रह करू नकोस म्हणून आणि पार्थला म्हणतात ए बेटा पार्थ, अरे वसुताई मोठी आहे ना घरातली, तुम्ही दोघं मिळून आशीर्वाद घ्या बरं। पण आता मात्र काव्या काही नमस्कार करायला तयारच नसते। मग मानिनीताई तिच्या जवळ जातात आणि म्हणतात ए बेटा काव्या, काव्या राजा नमस्कार कर वसू आत्याला। आता असं म्हटल्यावर वसू आत्या काव्याकडे रागाने बघत असतात बरं का। कर कर नमस्कार कर, हे काव्याच्या लक्षात येतं। आता काव्या चिडते आणि म्हणते मी काही नमस्कार करणार नाहीये। मानिनीताई आधी तिला म्हणत असतात काव्या गे काव्या नमस्कार कर बाळा। पण काव्याला प्रचंड संताप आलेला आहे या लग्नामुळे, त्यामुळे काव्या स्पष्टपणे नकार देत म्हणते मला हे काहीही मान्य नाहीये आणि मी नमस्कार करणार नाहीये। आता वसू आत्या म्हणतात काय हे, ही असली शिकवण दिली आहे का तुला तुझ्या आई वडिलांने? आता काव्या म्हणते नाही म्हणलं ना, नाही करणार नमस्कार, नाही करणार। आता मात्र नंदिनी तिच्या सोबत आहे, तिची मोठी बहीण, त्यामुळे ती तिला प्रत्येक वेळेला सावरतीये बरं का प्रेक्षकांनो। नंदिनी जवळ जाते आणि म्हणते काव्या काय हे बेटा, अगं आपल्याला आपल्या आईबाबांनी संस्कार दिलेत ना। अगं जरी या घराची परंपरा आहे इथे दिवा लावायचा आहे, पण तरी सुद्धा आपल्या आईवडिलांनी आपल्याला संस्कार दिलेत की नाही, मोठ्या माणसांच्या पाया पडावं आणि पड पाया बेटा, हे बघ आशीर्वाद घे त्यांचा। मग आता काव्या म्हणते मला कोणी समजून सांगायची गरज नाहीये, मी कोणालाही नमस्कार करणार नाही। मानिनीताई म्हणतात अगं काव्या बेटा प्लीज। मग आता पार्थचे वडील म्हणतात मानिनी नको तिला त्रास देऊ, आग्रह नको करूस। जीवा आणि नंदिनी तुम्ही दोघं जण नमस्कार करून घ्या बरं वसू आत्याला। आता असं म्हणल्यानंतर ही नंदिनी अशी स्थितप्रज्ञ उभी असते, म्हणजे आता ती नमस्कार करत नाही। मग लगेच या मंजू आत्या म्हणतात काय ग आत्ता तुझ्या लहान्या बहिणीला एवढं लेक्चर देत होतीस, पण तू मात्र नुसती उभी आहेस, तू तरी कुठे नमस्कार केला आमच्या वसुताईला? असं म्हणल्यानंतर नंदिनी म्हणते आत्या बरोबर आहे तुमचं, पण लग्नानंतर जोडीने नमस्कार करायचा असतो ना, पडणारच होते मी पाया पण जोडीने। मग असं म्हणल्यानंतर पार्थला इतकं कसं तरी होतं प्रेक्षकांनो। पार्थ आता तिच्याकडे बघतच राहतो, जीवाला टेन्शन येतं, अरे खरंच की जोडीने नमस्कार करायचा आहे। आणि आता मानिनीताई जीवाचा हात धरून नंदिनी जवळ त्याला उभं करतात, त्यामुळे पार्थला खूप त्रास होत असतो। ॲक्च्युली त्यांनी कसं दाखवलं प्रेक्षकांनो, जर फक्त काव्याशी लग्न झालं असतं पार्थचं आणि काव्याचं तर कदाचित पार्थने एक्सेप्ट केलं असतं, पण आता नंदिनी त्याच्या डोळ्यासमोर असल्यामुळे त्याला त्रास होतोय। आणि साहजिक आहे ना प्रेक्षकांनो, ज्याच्याशी लग्न ठरलं त्याच्याशी झालंच नाही ना, किती अवघड दाखवलं त्यांनी। मग आता जीवा आणि नंदिनी दोघे वसू आत्याला नमस्कार करतात आणि आता इथे त्यांनी गाणं ऐकवलंय बरं का मोठं, आणि आज गाण्यामध्येच बराच वेळ घालवलाय। मग आता बघा यांचा सगळा नमस्कार चमत्कार झाल्यानंतर ह्या मानिनीताई म्हणतात बेटा नंदिनी अगं
घरच्या सगळ्या मोठ्यांच्या पाया पडा हं. मग आता ते पारच्या वडिलांच्याही पाया पडतात, त्या मंजू आत्याच्या पाया पडतात, सगळ्यांच्या पाया पडतात बरं का. पण आता मुद्दाम विघ्न संतोषी लोक असतातच काही. वसू आत्या आणि मंजू आत्या म्हणतात, अगं बाई तुझ्या बहिणीच्या पाया पड. नाही म्हणजे तशी ती तुझी लहान बहीण आहे, पण नात्याने आता तुझी मोठी जाऊ झाली आहे, मानानं मोठी आहे ती. तिला कोणाला नमस्कार करायचा नाही करायचा हा तिचा प्रश्न आहे, पण तिचा मान तर तिला मिळाला पाहिजे ना. असं वसू आत्या खोचकपणे बोलत असतात ना, तेव्हा यांचे चेहरे त्यांनी फ्लॅश आउट केलेत, म्हणून मी तुम्हाला या सगळ्यांचे चेहरेच दाखवतीये. आता काव्याला हे ऐकून आणखीन त्रास होतो. कसं तरी होतं. काव्या तिच्या बहिणीकडे नुसतं बघत राहत. काव्याला हे कळतंय की रीतीभातीच्या नावाखाली अपमान होतोय आपला. पण आता नंदिनी सुद्धा रडतीये बिचारी आणि काव्याला नमस्कार करायसाठी खाली वागते. आता लगेच या वसू आत्या म्हणतात, अगं काव्या आशीर्वाद दे भरभरून. आता पार जीवाच्या डोक्यावर हात ठेवतो आणि नंदिनीच्या डोक्यावर सुद्धा आशीर्वाद देण्यासाठी. हे जरा ड्रॅमॅटिक वाटलं प्रेक्षकांनो. असो, पण आता मात्र काव्याला हे सगळं असह्य होतं आणि काव्या आता तिची पावलं मागे घेते आणि तिथून निघून जाते ती. पण हे खूप त्यांनी रंगवलंय प्रेक्षकांनो. मी म्हटलं ना, आज इतकं म्युझिक ऐकवलंय त्यांनी ढामढूम झामझूम फामफूम करून. म्हणजे ते नमस्कार करताना किती वेळ वागतात, मग बघतात एकमेकांच्या तोंडाकडे. अरे बापरे बाप, खूप टाइमपास झालाय. असो, पण काव्याला हे पसंत नाहीये आणि अर्थातच प्रेक्षकांनो कलाकार उत्तम काम करतात, त्याबद्दल काहीही म्हणणं नाहीये माझं. पण आता काय आहे ना, हा एवढा एपिसोड लांबवतात ना की वैताग येतो. एकतर सकाळपासून बोलून बोलून घसा दुखलेला असतो. असो, पण आता काव्या मात्र तिच्या बहिणीला आशीर्वाद देत नाही आणि तिला हे सगळं असह्य होतं आणि ती तिथनं निघून जाते. नंदिनीला कळतंय की हे सगळं खूप भयंकर होत चाललंय. आता तिथे असणारे सगळेच जण निघून जातात. काव्या निघून गेल्यावर नंदिनी जीवाकडे बघते आणि जीवाही तिथून निघून जातो. मग आता नंदिनी देवाजवळ प्रार्थना करते आणि म्हणते, देवा मला या घरातल्या लोकांना आणि इथल्या माणसांना सगळ्यांना म्हणजे सांभाळायचं बळ दे, असं म्हणून ती देवाजवळ प्रार्थना करते. पण आता इथून पुढचा सीन छान दाखवलाय त्यांनी. या पार्थचे वडील खूप डिस्टर्ब असतात. त्यांना या सगळ्या झालेल्या प्रकाराबद्दल फार वाईट वाटते आणि त्यांच्या पोरांची झालेली हेळसांड त्यांना सहन होत नाहीये. मानिनीताई येतात तिथे आणि म्हणतात, अहो दूध घ्या, तुम्हाला ना खूप स्ट्रेस आलाय आज आणि तुम्हाला ॲसिडिटी होईल बरं का. पण आता हे पार्थ आणि जीवाचे वडील मात्र त्यांच्या विचारातच गुंगलेले असतात. आता मानिनी ते आल्यानंतर ते विचारपूस करतात त्यांना, काय ग मानिनी, तुझ्या डोक्याला काही त्रास नाही होते ना ग, आता बरी आहेस ना. त्यांच्या डोक्यावरनं ते हात फिरवतात. मग आता मानिनी ताई म्हणतात, अहो माझा त्रास काय हो, अहो आपल्या पोरांना किती त्रास होतोय, अहो त्यांच्या त्रासापुढे माझा काय त्रास. हे बघा तिथे लग्नात जे झालं तेच झालं, पण इथे हे सगळं बघून ना मला आणखीन त्रास होतोय हो. मग आता हे पार्थचे वडील म्हणतात, खरंच ग नंदिनी आणि काव्या झोपल्या का, खूप अवघड झालं ग हे सगळं. मानिनी ताई म्हणतात, हो न, कसं समजावून सांगू त्या पोरींना, मला तर कळतच नाहीये. म्हणजे ज्याच्याशी लग्न ठरलंय त्याच्याशी न होतं दुसऱ्याशी लग्न झालंय, म्हणजे काय मनस्थिती असेल हो. तसं सगळेच म्हणतात मुली खंबीर असतात, पुरुषांपेक्षा स्ट्रॉंग असतात, सगळं म्हणणं ठीक आहे हो, पण हे या पोरींना सहन करणं किती अशक्य आहे. त्यावर पार्थचे वडील म्हणतात, बरोबर ग, तुझं सगळं बरोबर आहे, आपली पोरं पण मनापासून हदरली आहे ग, अगो खूप डिस्टर्ब झाली आहे ती. तुला सांगतो मी, मगाशी जीवा आणि पार्थ दोघे जण भांडत होते ग एकमेकांशी. मानिनी ताई हे ऐकतात आणि म्हणतात, बापरे काय सांगताय, जीवा आणि पार्थ दोघे भांडले एकमेकांशी. अहो ते एकमेकांशी कधी वादही घालत नाही आणि ते भांडले. आता मात्र पार्थचे वडील म्हणतात, हो न ग, मला तर सुचतच नाहीये आता काय करावं. अगं किती बदललंय ग हे सगळं एका दिवसामध्ये. आणि अगं खरं तर आपण नंदिनी आणि काव्यासारख्या गोड मुलींचा स्वीकार केलाय आणि आता हे मात्र बाकीच्यांच्या डोळ्यात सलू लागलंय बरं का मानिनी. आणि आपल्या जीवाने नंदिनी सारख्या जेन्युइन मुलीचा स्वीकार केलाय, हे सगळं पार्थच्या डोळ्यामध्ये सलतंय आणि आता इथून पुढे हे सगळं स्वीकारणं खूप अवघड जाणार आहे आपल्या पार्थला. मग आता मानिनी ते म्हणतात, मग जीवाला तरी कुठे सोपं जाणार आहे. पार्थचे वडील म्हणतात, आपण चुकलोय ग मानिनी, आई वडील म्हणून नाही, म्हणजे मगाशी मी त्या दोघांचं बोलणं ऐकलं, मला जाणवलं ग ते दोघे या लग्नांच्या बाबतीत खुश नाहीयेत. आपण अन्याय केलाय ग आपल्या पोरांवर मानिनी, मला कळतंय. मानिनी ते म्हणतात, तुमचं बरोबर आहे, पण आपण जे काही केलं ते आपण मुद्दाम नाही केलं, झालं ते झालं, म्हणजे आपण यात काय करू शकणार आहे. आता पार्थचे वडील म्हणतात, मानिनी आपण जर ठरवलं ना तर खूप काही करू शकतो, म्हणजे आपण त्यांच्या मनासारखं वागू शकतो ग. मानिनी ते म्हणतात, म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला,
काय करणार आहात तुम्ही? आता पार्थचे वडील उठून उभे राहतात. एवढंच काय ते त्यांनी दाखवलंय, पण आता पुढचं प्रमोद त्यांनी दाखवलंय की यांनी ठरवलंय आपण या पोरांचा घटस्फोट घडवून आणू, म्हणजे ते त्यांच्या त्यांच्या रस्त्याला जायला मोकळे. पण सगळं काही आपल्या मनासारखं होत नसतं, म्हणतात ते खरंय. आता नंदिनीच्या आईचा फोन आलाय तिला आणि तिची आई विचारपूस करते, काय ग बेटा, अगं ठीक आहात ना तुम्ही दोघी? तुम्हाला तिथे कोणी काही बोलत नाही आहे ना? तर आता त्या असे विचारपूस करत असताना नंदिनीला झालेला सगळा प्रकार आठवत असतो आणि नंदिनी विचार करते, आईला खरंच सांगू का? आता तिच्या आईने काळजीनेच फोन केलाय आणि त्या खूप प्रश्न विचारत असतात. अगं नंदिनी, बोल ना बेटा, काय झालं? तुम्ही बऱ्या आहात ना ग? घरच्यांनी तुम्हाला स्वीकारलं ना? काही झालं का ग तिथे? नंदिनी आता मनात विचार करते, काहीही झालं तरी मला आता कणखर राहावंच लागेल माझ्या घरच्यांसाठी. मला आता माझी माणसं एकत्र जोडायची आहे. मी आता असं माझ्या आईला सांगू शकणार नाहीये की मी कोसळली. माझ्या आईला मी असं सांगू शकणार नाही की इथे सगळेजण कसे वागतात आमच्या सोबत. माननी काकूंनी सांगितलंय तसं मला माझं सुनेचं कर्तव्य पूर्ण करायचंय, मला खंबीर राहायचंय. असा विचार करून बहुतेक तरी ती तिच्या आईला सगळं चांगलं चांगलं आहे असं सांगेल असं वाटतं. आता त्यांनी हा भाग इथे संपवलाय प्रेक्षकांनो. आता पुढच्या प्रोमोत आपल्याला दिसणार आहे काव्या नंदिनीवर चिडलेली असते आणि म्हणत असते, ताई तू माझ्या का पाया पडली? मी तुझ्यापेक्षा छोटी होते ना, का केलंस तू? नंदिनी म्हणत असते, बेटा शांत हो काव्या. आता रम्या म्हणते, ती नंदिनी शांत आहे ना, समजूतदार आहे ना, मग आपण त्या काव्याला ट्रिगर करू आणि तिला आपल्या झशात घेऊ. असं म्हणल्यावर हे आता म्हणजे असं ती त्या मंजू आत्याला आणि वसू आत्याला सांगते. आता पार्थचे वडील सांगत असतात, आपण आपल्या पोरांना मोकळं करू या नात्यातनं, म्हणजे ते त्यांची आयुष्य जगायला मोकळी. पण आता पुढे काय होईल काही सांगता येत नाही आणि तुम्हाला प्रोमो सांगितलं ना मी, तसंच काहीसं होणार आहे. जीवाला घटस्फोट द्यायला नकार देणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो देखिए आगे आगे होता है क्या. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. रिव्ह्यू कसा वाटला सांगा. आणि प्रेक्षकांनो उगाचच जास्ती मी तुम्हाला बोर नाही करत, जे काही झालंय ते डिटेलच सांगते. पण आज खूप गाणी होती मालिकेमध्ये, त्यामुळे आपला रिव्ह्यू आज जरा कमी झालाय. कसा वाटला मला नक्की कळवा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.